नमस्कार. आपली सूर्यमाला किती शांत आणि शिस्तबद्ध वाटते नाही का? पण ह्या शांततेच्या पडद्यामागे एक अशी दुनिया आहे जी प्रचंड गुंतागुंतीची आणि आश्चर्यकारक आहे. चला तर मग आज आपल्या सूर्यमालेच्याच या लपलेल्या गतिशीलतेचा शोध घेऊया. कित्येक वर्ष आपल्याला असं वाटत होतं की आपली सूर्यमाला म्हणजे एक परफेक्ट घड्याळ आहे, सगळं काही ठरल्याप्रमाणे अगदी अचूक. पण जसं जसं आपण बारकाईने पाहू लागलो तसतसं लक्षात आलं की ह्या परफेक्ट दिसणाऱ्या चित्रात काहीतरी गडबड आहे. चला आधी हे समजून घेऊया की ही घड्याळाची कल्पना आली कुठून. या कल्पनेचा पाया रचला होता केप्लर आणि न्यूटन यांनी शोधलेल्या नियमांनी, ज्यांनी खगोलशास्त्रात अक्षरशः क्रांती घडवली. केप्लरच्या नियमानुसार ग्रह सूर्याभोवती अगदी अंदाजे लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि हे गणित इतकं अचूक होतं की शास्त्रज्ञांना वाटलं, बस आपण विश्वाचं कोडच सोडवलं. खूप काळपर्यंत हेच अंतिम सत्य मानलं गेलं. पण जसजशी आपली निरीक्षणं वाढत गेली तसतसं या परिपूर्ण घड्याळाच्या मॉडेलमध्ये काही विचित्र गोष्टी दिसू लागल्या. काही अशा गोष्टी ज्या या सोप्या नियमांमध्ये अजिबात बसत नव्हत्या. आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहिला. जर सगळं काही इतकं नियमाप्रमाणे चालतं तर मग ही कोडी कुठून आली? ह्याच प्रश्नाने आपल्याला एका नवीन आणि जास्त खोल सत्याच्या दिशेने नेलं. आता बघा, खरी गंमत इथेच आहे. या 3 वैश्विक कोड्यांनी शास्त्रज्ञांना अक्षरशः वेड लावलं होतं. पहिलं कोडं किर्कवुड गॅप्स, म्हणजे मंगळ आणि गुरुग्रहांच्या मध्ये जो लघुग्रहांचा पट्टा आहे ना, त्यात काही जागा पूर्णपणे रिकाम्या आहेत, जणू कोणीतरी तिथले दगड उचलून बाजूला ठेवलेत. असं का? मग दुसरं कोडं प्लुटो. प्लुटोची कक्षा अशी आहे की ती नेपच्यूनच्या कक्षेला ओलांडते. मग विचार करा, यांची आजपर्यंत टक्कर का नाही झाली? आणि तिसरं सगळ्यात विचित्र कोडं हॉट ज्युपिटर्स. आपल्या सूर्यमालेच्या बाहेर शास्त्रज्ञांना गुरु एवढे मोठे ग्रह सापडले जे त्यांच्या ताऱ्याच्या अगदी जवळून फिरत होते. हे अशक्य वाटत होतं. हे ग्रह इतक्या जवळ पोचलेच कसे? या प्रश्नांची उत्तरं केप्लर किंवा न्यूटनच्या साध्या नियमांमध्ये नव्हती. ह्या कोड्यांची उत्तरं शोधायची पहिली किल्ली सापडली एका संकल्पनेत, कक्षीय अनुनाद. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या सूर्यमालेला नकळतपणे आकार देते. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा 2 ग्रहांच्या प्रदक्षिणांचं गणित एका विशिष्ट गुणोत्तरात जुळतं तेव्हा ते एकमेकांना एका लयबद्ध पद्धतीने खेचतात. प्रत्येक प्रदक्षिणेवेळी हा लहानसा धक्का हळूहळू खूप मोठा परिणाम घडवतो, अगदी त्या झोपाळ्याच्या उदाहरणासारखं. आणि गंमत म्हणजे हा अनुनाद 2 प्रकारचं काम करतो. एका बाजूला गुरुचं शक्तिशाली गुरुत्वाकर्षण काही ठराविक कक्षांमधील लघुग्रहांना बाहेर फेकून देतं आणि यामुळेच तयार होतात किर्कवुड गॅप्स. तर दुसऱ्या बाजूला नेपच्यून आणि प्लुटो यांच्यात 3:2चा अनुनाद आहे. म्हणजे नेपच्यूनच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण होतात तेव्हा प्लुटो 2च पूर्ण करतो. याच लयबद्ध गणितामुळे प्लुटो एका सुरक्षित मार्गावर अडकून वाहतो आणि त्यांची टक्कर टळते. ठीक आहे, अनुनादाने 2 कोडी सोडवली. पण हॉट ज्युपिटर्सचं काय? त्याचं उत्तर तर एका आणखीनच धक्कादायक कल्पनेत दडलं होतं, ग्रहांचं स्थलांतर. विचार करा, ही कल्पनाच आपल्या सगळ्या समजुतींना छेद देणारी होती. आपल्याला वाटतं की ग्रह जिथे तयार झाले तिथेच आयुष्यभर राहतात. पण सत्य हे आहे की विशेषतः सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात ग्रह आपल्या जागेवरून खूप दूरपर्यंत प्रवास करू शकतात. आता या स्थलांतराचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. लहान ग्रह म्हणजे नेपच्यूनच्या आकाराचे, जे वायूच्या चकतीवर जास्त प्रभाव टाकू शकत नाहीत, ते एखाद्या लाठेवर सर्फिंग केल्यासारखे आतल्या बाजूला उठले जातात. याला म्हणतात प्रकार आय स्थलांतर. पण गुरु एवढे मोठे ग्रह इतके प्रचंड असतात की ते आपल्या मार्गातली सगळी धूळ आणि वायू बाजूला सारून एक मोठी फट तयार करतात आणि मग त्या चकतीसोबतच आत ओढले जातात. याला म्हणतात प्रकार आय आय स्थलांतर. आणि याच प्रकार 2 स्थलांतरामुळे आपल्याला हॉट ज्युपिटर्सचं कोडं सुटतं. हे विशाल ग्रह कुठेतरी दूर तयार झाले आणि लाखो वर्षांच्या काळात आपल्या ताऱ्याच्या अगदी जवळ ओढले गेले. तर आतापर्यंत आपण पाहिलं की अनुनाद आणि ग्रहांचं स्थलांतर या 2 संकल्पनांनी सूर्यमालेच्या त्या घड्याळासारख्या प्रतिमेला पूर्णपणे बदलून टाकलं. आता या सगळ्याला एकत्र जोडून आपल्या सूर्यमालेचं खरं स्वरूप पाहूया. आणि मग हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. जर सूर्यमालेत इतकी उलथापालथ होत असेल तर आपलं घर, आपली पृथ्वी भविष्यात सुरक्षित आहे का?
इथेच अराजकता सिद्धांताची एंट्री होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, खगोलशास्त्रातील अराजकता म्हणजे गोंधळ नव्हे. याचा अर्थ आहे अत्यंत संवेदनशीलता. म्हणजे सुरुवातीच्या स्थितीत झालेला अगदी छोटासा बदलसुद्धा कोट्यावधी वर्षानंतर खूप मोठा परिणाम घडवू शकतो. आणि यामुळेच भविष्य वर्तवणे जवळजवळ अशक्य होतं. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या घरातच आहे, बुध ग्रह. हा जो आलेख दिसतोय तो बुध ग्रहाच्या कक्षेचा लंबवर्तुळाकारपणा अब्जावधी वर्षांमध्ये कसा बदलतो हे दाखवतो. या आलेखावरून हे स्पष्ट दिसतंय की बुधग्रहाची कक्षा अजिबात स्थिर नाहीये. ती प्रचंड लंबवर्तुळाकार होऊ शकते. काही संगणकीय मॉडेल्स तर असेही दाखवतात की एक लहानशी शक्यता आहे की अब्जावधी वर्षानंतर बुध एकतर सूर्यावर जाऊन आदळेल किंवा शुक्राशी टक्कर घेईल. हे सगळं अराजकतेमुळे. तर मग यातून आपण काय शिकलो? आपली सूर्यमाला एका परिपूर्ण घड्याळासारखी नाही, तर ती अस्थिरतेच्या काठावर उभी आहे. ही अराजकता म्हणजे काही चूक किंवा त्रुटी